दोनों हरभऱ्याच्या शेतामध्ये आज जे काही बकऱ्या चारणं चालल्यात, खैरे पाटलाचं शेत आहे आणि आज हा तिसरा दिवस आहे। बघा तुम्हाला फरक दाखवतो। पहिलं आम्ही 2 दिवस फक्त ह्या साईडला चारला म्हणून हे हरभरा पीक कसं दिसतंय, आणि बघा आता इकडे आम्ही अजून चारलं नाही, तर ते शेत तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो। बघा कशा लावून भंजून बिचाऱ्या खायला लागल्यात। आणि गुंडा काय खायला दाखव, हे बघा फक्त सोयाबीन वेचून खातात। इथं बघा हरभरा पीक आणि सोयाबीन पीक हे बघू शकतात। हरभरा याच्यामध्ये दिसत नाही, पूर्ण सोयाबीन दिसते। हे बघा हरभरा एकदम कुठं कुठं पण सोयाबीनचं प्रमाण जास्त दिसतंय। पण शेतकऱ्याचा एक फायदा आहे की ह्या बकऱ्या फक्त सोयाबीन खात आहेत, हरभऱ्याला तोंड पण लावित नाही। आणि शेळी पालकाचा पण हे फायदा आहे, कारण की एवढं प्युअर खाणं जायला मोफतमध्ये भेटायला लागले। शेतकरी पण फायदेशीर आणि शेळी पालक पण फायदेशीर। बघा हरभऱ्याचं पीक व्यवस्थित व्हायला लागलंय आणि सोयाबीन हे नष्ट करायलात। बघा ही बकरी काय खाते, नुसती सोयाबीन खाते। ते बघा हरभऱ्याच्या पिकाला तोंड पण लावत नाही। पूर्ण बकऱ्या बघा नुसतं सोयाबीन खायला लागल्यात। हां, कधी कधी एखादी बकरी जे काय आपलं ज्वारीचं ताट असतं त्याला खाऊ शकते, पण हरभरा आपला खुरपून निघत आहे। बघा इकडं चरल्या नाहीत म्हणून इकडं पूर्ण सोयाबीनच दिसतंय। आणि इकडं बघा जसं आपण पुढं जाऊ, जसं आम्ही 2 दिवसापासून थोड्या चारल्या, तर इकडं पूर्ण हरभऱ्याचे ताट दिसायला लागलेत, कारण की सोयाबीन नष्ट झालेली। आणि हा प्रयोग होता। परवा दिवशी आम्ही खैरे पाटलाने एक सूचना केली की हिवाळ्यासाहेब आपण हे करून बघूत। तर मी बोललो की मला काय भीती वाटते, कारण की बकरीचे जात असे आहे काही पण खाऊ शकते। तरी पण आम्ही एक प्रयोग केला। खैरे साहेबाने हिमतीनं त्या 2-3 बकऱ्या हरभऱ्यामध्ये घालून बघितले अगोदर, तर आम्हाला अनुभव आला की बकरी फक्त सोयाबीन खात आहे। बघा ह्या साईडला हरभरे व्यवस्थित दिसायला लागले, सोयाबीन खात आहे। त्याच्यामुळे मग आम्ही ठरलं की सर्व जेवढे का आमच्या बकऱ्यात, बघा एवढ्या बकऱ्यात, ह्या सर्व बकऱ्या मग त्यांना आणून घाल्या। हां, थोडंसं या जायचा रस्ता थोडंसं अडचणीचा आहे, त्याच्यामुळं थोडंसं धावपळ करून आणावं लागतं आहे। पण खुरपणी व्यवस्थित व्हायला लागली। आज जी काय महिला असेल खुरपणी करणारी, तिला पर दिवस 300 रुपये द्यावा लागतो आहे, प्लस लेबर पण भेटत नाही, जे काय महिला मंजूर आहेत खुरपणी करण्यासाठी। आज कापसाचं सीझन चालू सध्या घडीला, त्यामुळं त्या महिलासुद्धा भेटत नाहीत आणि शेतकऱ्याची अडचण आहे। पण जो काय शोध लावला आहे आम्ही नवीन, हा की बकऱ्या हरभरा खात नाही, तो कोणी लावला असेल माहीत नाही, पण आम्ही आमच्या आयुष्यामध्ये सुरुवात केली, कारण हा आमचा पहिला प्रयोग आहे। तर आम्ही बघितलं की बकरी फक्त सोयाबीन खाती, हरभरा सोडून देते, म्हणून हा प्रयोग यशस्वी झाला आहे। आणि याच्यामुळं मला बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आलेत की आमच्याकडे काही शेतकऱ्याकडे जायला थोडा रस्त्याची अडचण आहे। काही शेतकऱ्याकडे मी सांगितलं की जोपर्यंत ही जमीन समजा जे काय आम्ही पहिला प्रयोग केला आहे ही पूर्ण सोयाबीन नष्ट होत नाही, तोपर्यंत मी तुमच्याकडे येऊ शकत नाही। तर ॲडव्हान्स बुकिंग चाललेली बकऱ्या चारण्यासाठी, नाही तर मग बकऱ्या बांधावर बी आल्या तर काही शेतकरी, सर्व शेतकरी नाही पण काही शेतकरी एकदम चिड येते त्याला की जनावरं कशाला आलेत। पण आज असं झालं की हा प्रयोग केल्यानंतर बहुतेक शेतकऱ्याला बकरी म्हणजे एकदम आवडीचं जनावर झालं आहे, कारण की त्याची शेती साफ करून भेटायला लागली आणि बिचाऱ्या पोट पण भरायल्यात। धन्यवाद बंधूंनो।